मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी एक खास योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून नोंदीत बांधकाम कामगाराला 51,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। कष्टकरी बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला आधार देणं हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। कोणत्या योजनेच्या माध्यमातून 51,000 रुपयांची मदत दिली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, बांधकाम कामगाराला त्याच्या मुलीच्या पहिल्या विवाहासाठी 51,000 रुपयांची आर्थिक मदत सामाजिक योजनेच्या माध्यमातून दिली जाते आणि हे पैसे फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच दिले जातात। म्हणजेच नोंदणी असणं किती महत्त्वाचं आहे हे यावरून लक्षात येतं। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे? मित्रांनो, यासाठी या तिन्ही अटी लक्षात ठेवा। पहिली अट आहे, बांधकाम कामगार हा बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, तसेच त्याची नोंदणी ही ॲक्टिव्ह असली पाहिजे। दुसरी अट आहे, बांधकाम कामगाराची किमान 1 वर्षाची नोंदणी पूर्ण झालेली असावी। त्यानंतर तिसरी अट आहे, ज्या मुलीच्या लग्नासाठी अर्ज करायचा आहे तिचं वय 18 वर्षे पूर्ण असावे लागते। या तिन्ही अटी पूर्ण होत असतील तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल। तर आता बघूयात या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात। मित्रांनो, अर्ज करताना ही 10 कागदपत्रे लागतात। त्यामध्ये बांधकाम कामगाराचं आधार कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड, स्वयंसाक्षांकित मुलीचं आधार कार्ड, मुलीचं विवाह प्रमाणपत्र, अर्जदाराचं बँक पासबुक म्हणजेच बांधकाम कामगाराचं, त्यानंतर बांधकाम कामगाराच्या एक मुलीच्या विवाहाकरिताचं स्वयंघोषणापत्र, त्यानंतर स्वयंसाक्षांकित शिधापत्रिका, त्यानंतर मुलीचा जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला। हे सर्व कागदपत्रे आधीच तयार करून ठेवा, म्हणजे अर्ज करणं तुम्हाला सोपं जाईल। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 2 अत्यंत महत्त्वाची गोष्ट अर्ज करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यातलं पहिलं, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असताना हा अर्ज विवाहानंतरच्या फक्त 1 वर्षाच्या आत करणे आवश्यक असते। जर 1 वर्ष निघून गेलं तर तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता आणि तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट, अर्ज करताना सर्व कागदपत्रे ओरिजिनल असावीत, झेरॉक्स किंवा फोटोकॉपी चालत नाही। यासाठी तुम्हाला ओरिजिनल कागदपत्रे सादर करायची आहेत। तर मित्रांनो, बांधकामावर सामाजिक योजना ही एक अतिशय उपयुक्त योजना आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी बांधकामावर असतील तर आजच नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हक्काची माहिती प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।